14 जानेवारीला मकर संक्रांत उत्सव जवळ येत असताना शहरात आता जीवघेणा नायलॉन मांजा विक्री करणारे सक्रिय झाले आहेत। अशात दोघे समर्थ हायस्कूल येथील रस्त्यावर अवैध नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच राजापेठ डीबी पोलीस पथकाने तात्काळ छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहेत। दोघांकडून विविध रंगाचा मांजासह चक्री जप्त करण्यात आले आहेत। देशात मकर संक्रांत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो। याच उत्सवामध्ये नागरिक पतंग सुद्धा आकाशात उडवित असतात। मात्र हल्ली अनेक ठिकाणी जीवघेणा चायना नायलॉन मांजाची विक्री करीत आहेत। मात्र अनेक जण हल्ली अनेक ठिकाणी जीवघेणा चायना नायलॉन मांजाची विक्री करीत आहेत। याच मांजाने अनेक निष्पाप मुलांचा व नागरिकांचा याआधी मृत्यू तर अनेक नागरिक गंभीर जखमी सुद्धा झाले आहेत। आता याच मांजावर बंदी असतानाही आगामी दिवसात अनेक ठिकाणी अवैध नायलॉन मांजा विक्री करणारे सज्ज होणार आहेत। अशाच मांजाची 28 डिसेंबरच्या दिवशी बडनेरा मार्गावरील समर्थ हायस्कूल जवळ रस्त्याच्या बाजूने दोघे विक्री करत असल्याची गुप्त माहिती राजापेठ डीबी पोलीस पथकांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ छापा टाकून यात महालक्ष्मी नगर राहणारा 19 वर्षीय सिद्धेश किशोर कोंबे व महादेव नगर राहणारा 27 वर्षीय सुरेश श्रीराम चुंबलवार या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील वेगवेगळ्या रंगाचा नायलॉन मांजासह अनेक चक्री असा एकूण 17,800 रुपयांचा माल जप्त केला आहे। दोघांविरुद्ध राजापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले। ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने राजापेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात डीबी पोलीस मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, गणराज राऊत, सागर भसगवरे, पंकज गाठे यांनी केली आहेत।